नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 70 आर्टिकल 70 या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 70 आर्टिकल 70 हे एक अतिशय लवचिक आणि भविष्यवेधी असे एक कलम आहे. फ्युचर ओरिएंटेड असे हे कलम आहे. हे कलम अशा परिस्थितीचा विचार करते ज्याचा उल्लेख संविधानात इतरत्र कुठेही केलेला नाही आहे. या कलमाचे नाव आहे कलम 70 अन्य आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींचे कार्य पार पाडणे. कसली तरतूद आहे या कलमामध्ये? त्या अन्य आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींचे कार्य पार पाडणे याची तरतूद या कलमामध्ये केलेलं आहे. या कलमाची व्याख्या कशी घेता येईल की संसदेला योग्य वाटेल अशा या प्रकरणात तरतूद न केलेल्या कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींचे कार्य पार पाडण्यासाठी संसद तरतूद करू शकेल. काय म्हटलेलं आहे ह्या कलमामध्ये तर संसदेला योग्य वाटेल अशा या प्रकरणात तरतूद न केलेल्या कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींचे कार्य पार पाडण्यासाठी संसद तरतूद करेल, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. सोप्या शब्दात समजून घेऊया हे कलम. संविधानात राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती कार्यभार सांभाळतील असे म्हटलं आहे कलम 65 मध्ये. पण समजा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाली तर अशा विशिष्ट परिस्थितीसाठी संविधानात थेट उत्तर नव्हते. म्हणून कलम 70 संसदेला हा अधिकार देते की भविष्यात अशी कोणती अनपेक्षित कॉन्टिंजन्सी परिस्थिती उद्भवली तर राष्ट्रपतींचे काम कुणी पाहावे याचा कायदा संसद बनवू शकते. काय म्हटलेलं आहे की संविधानात राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती कार्यभार सांभाळतील असे तरतूद केलेली आहे कलम 65 मध्ये. पण समजा जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाली तर काय? तर अशा विशिष्ट परिस्थितीसाठी संविधानात थेट उत्तर नव्हते. म्हणून कलम 70 हे संसदेला अधिकार देते की भविष्यात अशी कोणतीही अनपेक्षित कंटिंजन्सी परिस्थिती उद्भवली तर राष्ट्रपतींचे काम कुणी पाहावे याचा कायदा संसद बनवू शकते, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. आता हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? संविधान निर्मात्यांना जाणीव होती की ते भविष्यातील प्रत्येक संभाव्य संकटाचा अंदाज घेऊ शकत नाहीत. जर भविष्यात अशी काही परिस्थिती आली जिथे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती दोघेही उपलब्ध नसतील तर देशाचा कारभार ठप्प होऊ नये. सत्तेची ही पोकळी भरून काढण्यासाठी संसदेला आणीबाणीचे अधिकार देण्याकरिता हे कलम समाविष्ट केले गेलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की संविधान निर्मात्यांना अशी जाणीव होती की ते भविष्यातील प्रत्येक संभाव्य संकटाचा अंदाज घेऊ शकत नाहीत. जर भविष्यात अशी काही परिस्थिती आली जिथे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही उपलब्ध नसतील तर देशाचा कारभार ठप्प होऊ नये. सत्तेची ही पोकळी भरून काढण्यासाठी संसदेला आणीबाणीचे अधिकार देण्याकरिता हे कलम अस्तित्वात आलेलं आहे, समाविष्ट केले गेलेलं आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. वैज्ञानिक सुरक्षा. संविधानातील त्रुटी भरून काढण्यासाठी संसदेला शक्ती प्रदान करणे. सुनिश्चितता. अनपेक्षित संकटांच्या वेळी संभ्रम टाळणे. संसदेचे सर्वोच्चत्व. अशा कठीण प्रसंगी निर्णय घेण्याचा अधिकार निवडून आलेल्या संसदेला देणे. ते हे कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. कलम 70 हे स्वतः एक अधिकार देणारे कलम आहे, त्यामुळे त्याचे उल्लंघन राष्ट्रपती करू शकत नाहीत. मात्र संसदेने या कलमाचा वापर करून बनवलेला कायदा जर संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात असेल तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. ओके, तर आज ह्या कलमाचं उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेतले आपण. तर या कलमाच्या संबंधात असलेल्या न्यायालयीन प्रकरणे किंवा ऐतिहासिक अंमलबजावणी समजून घेऊया. या कलमाचा वापर करून संसदेने राष्ट्रपती कार्य पार पाडणे कायदा 1970 प्रेसिडेंट डिस्चार्ज ऑफ फंक्शन्स ॲक्ट 1969 मंजूर केला. या कलमाच्या अंतर्गत हा कायदा बनवलेला आहे. प्रसंग काय होता तर 1969 मध्ये राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला आणि उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी राजीनामा दिला. म्हणजे एकाच वेळी दोन्ही पदे रिक्त झाले. निर्णय या कायद्यानुसार ठरवण्यात आले की जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतील तर भारताचे मुख्य न्यायमूर्ती CJI आणि तेही नसतील तर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य करतील, असा कायदा बनवण्यात आला. यामुळेच न्यायमूर्ती M. हिदायतुल्ला यांना भारताचे कार्यवाहू राष्ट्रपती
होता आले. ओके, तर आपण पाहिलं की न्यायालयीन प्रकरणं पाहिलं या कलमासंबंधित. आता या कलमासंबंधित काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 65 उपराष्ट्रपतींचे राष्ट्रपती म्हणून कार्य करणे. कलम 62 राष्ट्रपतींची निवडणूक घेण्याची वेळ. राष्ट्रपती कार्यभार पाडणे कायदा 1969. कलम 70च्या अधिकाराखाली बनवलेला हा प्रमुख कायदा आहे. संविधानाच्या कलम 70च्या अधिकाराखाली हा बनवलेला प्रमुख कायदा आहे. आता कलमाची समीक्षा काय करता येईल, सकारात्मक बाजू काय समजून घेता येईल या कलमाची, तर हे कलम संविधानाला लवचिकता देते. यामुळे कोणत्याही मोठ्या संकटात देश नेतृत्वहीन राहत नाही. नकारात्मक बाजू काय या कलमाची, काही टीकाकारांच्या मते यात संसदेला खूप जास्त अधिकार दिले आहेत, परंतु भारताच्या संसदीय लोकशाहीत हा एक आवश्यक सुरक्षितता उपाय सेफ्टी मेजर्स आहे. या अशा प्रकारे आपण या कलमाची समीक्षा करू शकतो. निष्कर्ष काय काढता या कलमाचा, की कलम 70 हे भारतीय संविधानातील एक बॅकअप यंत्रणा म्हणून काम करतं. हे कलम सुनिश्चित करते की परिस्थिती कितीही अनपेक्षित असली तरी भारताच्या राष्ट्रपतींचे घटनात्मक कार्य कधीही थांबणार नाही, याची सुनिश्चिती हे कलम देते. हे कलम संसदेच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. कसा निष्कर्ष काढता येईल याचा, या कलमाचं कन्क्लुजन काय करता येईल, की हे कलम 70 हे भारतीय संविधानातील एक बॅकअप यंत्रणा म्हणून काम करते. हे सुनिश्चित करते की परिस्थिती कितीही अनपेक्षित असली तरी भारताच्या राष्ट्रपतींचे घटनात्मक कार्य कधीही थांबणार नाही. हे कलम संसदेच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 70 आर्टिकल 70 या कलमाच्या तरतुदी आज आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. तर हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांना, प्रियजनांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.